आपल्याला वाटतं चहा म्हणजे फक्त रिलॅक्सेशन. चहा पिण्यात काही चुका करत आहोत. चहाच्या कॅलरीजमुळे शरीरावर चरबी जमा होत राहते. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात वेट लॉस विथ आशा किरण. आज आपण अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी आपण दिवसात किमान दोनदा तरी करतो. काही जण तर 5-6 वेळेस करतात आणि तरीही लक्ष देत नाहीत. ती म्हणजे चहा पिणं. आपल्याला वाटतं चहा म्हणजे फक्त रिलॅक्सेशन, सवय, ऑफिसचा ब्रेक किंवा मग सकाळचा फ्रेशनेस. अगदी खरंय. पण हाच चहा रोज चुकीच्या पद्धतीने घेतला तर वजन वाढण्याचं मोठं कारण बनतो. आणि गंमत म्हणजे आपण चहा पिण्यात काही चुका करत आहोत हेही आपल्याला कधी जाणवतच नाही. चला तर मग आज आपण या 6 सर्वात कॉमन चुका समजून घेऊयात. सगळ्यात पहिली आणि मोठी चूक म्हणजे चहात साखर टाकणं. आपण म्हणतो अगं 1 चमच्याने काय होतं, पण प्रत्यक्षात एकच चमचा म्हणजे 25-30 कॅलरीज. आणि दिवसात 3 कप घेतले तर फक्त साखरेतून 100 कॅलरीज जातात. वजन कमी होत नाही याचं हे सर्वात सोपं उत्तर. साखर आधी कमी मग पूर्ण बंद एवढं केलं की फरक दिसायला लागतो. दुसरी मोठी चूक म्हणजे जाड भरपूर दुधाचा चहा. आपल्याला तो चहा भारी वाटतो, जाडसर, पांढरट, फुल क्रीम दूधवाला. पण तिथे समस्या आहे. 1 कप असा चहा नीट मोजलं तर 120 ते 150 कॅलरीज असतात. आपण विचार करतो हे मी दुधातून कॅल्शियम घेतोय, पण प्रत्यक्षात या दुधाच्या कॅलरीजमुळेच शरीरावर चरबी जमा होत राहते. त्यापेक्षा थोडं दूध प्लस थोडं पाणी किंवा टोन मिल्क ही सवय जास्त चांगली. तिसरी चूक भूक असताना चहा घेणं. कित्येक जण सकाळचा नाश्ता टाळून किंवा भूक लागली की चहा घेतात. चहा घेतला की पोट भरल्यासारखं वाटतं, पण नंतर जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा जास्त खाल्लं जातं. यामुळे वजन उलटं वाढतं. म्हणूनच लक्षात घ्या की चहा हा भूक मारण्यासाठी नाही तर भूक भागवण्यासाठी खरंच जेवण हवं. चौथी मोठी चूक म्हणजे चहा बरोबरच्या स्नॅक्सची सवय. चहा घेताना बिस्किट, नाचणीचे कुकीज, खारे पोहे, कडक पाव, पकोडे काहीतरी हातात लागतंच. आणि यात वेगळ्या कॅलरीज असतात. फक्त एका बिस्किटात 40-50 कॅलरीज असतात. हे अनेकांना माहीतच नसतं. तसं बघितलं तर चहा सवय म्हणून चालतो, पण या स्नॅक्समुळे वजन अजून वाढतं. पाचवी चूक चहा वारंवार उकळणं. काही लोक चहा एकदा उकळत नाहीत, 4-5 वेळा उकळतात. चांगला रंग यायला हवा, पण हे वारंवार उकळलेलं दूध आणि चहा शरीरात आम्लता वाढवतात. पोट फुगतं आणि सूज येते. आणि ब्लोटिंग म्हणजे वजन कमी होण्याचा नंबर ब्लॉक. आणि 6वी सगळ्यात कमी लक्षात येणारी चूक सायंकाळचा कडक चहाची सवय. काही जण दिवस संपता संपता एक कडक चहा घेतात. शरीर थकलं की वाटतं चहा घेतला की बरं वाटेल. पण या वेळेचा चहा मेटाबॉलिझम स्लो करतो, रात्रीची भूक वाढवतो आणि झोप बिघडवतो. जेव्हा झोप बिघडते तेव्हा वजन कमी होणं तर दूरच, ते उलटं वाढायला लागतं. चहा म्हणजे वाईट नाही, चहाची सवय सुद्धा वाईट नाही. फक्त चहा योग्य पद्धतीने हवा. साखर कमी करा, दूध हलकं ठेवा, चहा बरोबर स्नॅक्स टाळा, वारंवार उकळू नका आणि भूक मारण्यासाठी चहा वापरू नका. हे 6 बदल 1 आठवडा करून पहा, फरक दिसायला चालू होईल. आजसाठी इतकंच. वेट लॉस विथ आशा किरणवर अशा छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या सवयींबद्दल आपण सतत बोलतच राहणार आहोत. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आरोग्यपूर्ण सवयी निवडा.